नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दिलीप नाईक निंबाळकर यांच्या अंतराळी या कथासंग्रहातली कथा रुजवण. कृष्णा, अरे ऐक माझं म्हाताऱ्याचं जरा. ही हॉटेल बिटेलची कामं नाहीत आपली. अरे ज्याचं काम त्यांनीच करावं बाबा. नसत्या धंद्यात हात घालून पस्तावायची पाळी येईन बघ. खातोय सुखाचं 2 घास, ते बी मिळायची मारामार होईन अशानं. बापू, आजवर तुमचंच ऐकत आलोय, त्यांनीच हे दिस आल्यात. साधारण कदा आपला नाचाच पाडा असतोय तुमचा. कुठली बी गोष्ट नव्यानं करायची म्हणली की तुमचा पाय मागच असतोय. हे आपलं काम नाही आणि ते आपल्याला जमायचं नाही. कायमच आपलं हे करू नको आणि ते करू नको. कुठल्या तरी नव्या कामाला तर मी कधी खुशीनं तयार झालाय का सांगा बरं. अरे तसं कसं म्हणतो किस ना तू. अरे बाप जाद्याच्या धंद्याला मी कधी अडवलंय का तुला. त्यात काय करायचंय ते कर की. त्यात काय बी नवं करायला घे. अरे मी माझी झिजलेली हाडं परत उभी करतो का नाही ते बघ. परत परत तेच कशाला उघडताय बापू. एक रिंगण आखून त्यात घाण्याच्या बाईलागत सगळं आयुष्य झापडं बांधून फिरत राहायचं मला नाही जमणार ते. तुम्ही तुमचं आयुष्य या रिंगणात घालवलं तेवढं बाद झालं की. अरे म्या कुठं म्हणतोय आखलेल्या रिंगणात फिर म्हणून. बाप जाद्याचं रिंगण आपण वाढवायचं असतंय लेकरा, ते कर की. म्हणजे पुन्हा शेणा मातीत जलम घालव असं म्हण की. आजवर तेच करत आलोय. काय लागला हाताला. खाल्लं पिल्लं हात पोचलं पुन्हा हात मोकळच. अरे हेच सांगतोय मी. अरे आमच्या काळचा शेती धंदा यागळा होता. आभाळाकडं बघत ही काळी माय देईल तेवढं घेण्या जलम गेला आमचा. पण आता दिस पालटल्यात. धरणं झाल्यात, पाणी आलंय, नवं बेनं औषधं आल्यात, वाहतुकीच्या सोयीनं बाजार जवळ आल्यात. अगदी तो पोहाली हाऊस का काय म्हणतात ना, ते तंबू आणि असतंय ते, त्यात घाल की पैसं. फुलं भाज्या असला कायम खपणारा वाण करू. आणखीन काय नवं असेल तर ते कर. नव्या जातीची गाई म्हसरं आणूया. त्याला कुठं अडवतोय मी तुला. आता मला काटाळा आलाय बापू या सगळ्याचा. तुमची जिंदगी गेली हे सगळं करण्यात. काय मिळवलं तुम्ही. कधी मनासारखा कपडा मिळाला नाही अंगाला का कसली हाऊस मौज नाही. वर्षातनं एकदा पंढरपुराला जात आहे तर परतीची वाट खर्ची गोळा करताना उदार रुसनवारी करावी लागते. एक वर्षाला तुम्ही तर दुसऱ्या वर्षाला आई असली वारीची बी वाटणी करायला लागती. हेच दिलं नवं तुमच्या काळ्या आईनं तुम्हाला. अरे तू म्हणतोस ते खरं असेल भिकेस ना. तर एक ध्यानात ठेव, या शेती धंद्याच्या जीवावरच आपल्या बापजाद्याच्या पिढ्या कडला गेल्यात. अरे एका जागेवर बसून जे काय असन ती भाजी भाकरी खाऊन तागल्यात. बेकारा चाकरासारखं गावगांना नाही फिरायला लागलं. नसल आमच्या अंगाला नीट लिहायला मिळालं, नसल रोकडा दाम आमच्या गाठीला, पर 2 वक्ताची भाजी भाकरी कधी कमी पडलेली नाही. आज पतूर दारात आलेला पाहुणा रावळा येणारा जाणारा कधीच उपाशी माघारी फिरलेला नाही. सगळी जिनगानी पैशात मोजू नग केस ना. अरे लय चंचल असती लक्ष्मी. तेच सांगतोय बापू मी तुम्हाला. रस्त्यासाठी एक वावर गेलं म्हणून तरी आयुष्यात बघितला नाही एवढा पैसा पहिल्यांदा हातात येतोय. तो पैसा अक्कल हुशारीनं नाही गोतावला तर परत पहिले दिवस आहेतच की आपल्या नशिबाला. तुमचा जन्म गेला हो शाना मातीत, पण मला काय ते जमणार नाही हे असलं कळकाटलेलं जगणं. हॉटेल टाकायला तुम्ही पैसे देणार नसाल तर तुमची शेती तुमची गोरडं तुम्हाला लाकला. बसा मिठी मारून सांभाळत सगळं. मी काय या घरात आदबात्याच्या धंद्यात गोतणार नाही. माझा रस्ता मला मोकळाय. किसनच्या डोक्यात न मावणारा राग चीड भसा भसा उतू जात होती. आज काहीतरी कांडका पाडायचाच हे ठरवूनच तो सकाळी सकाळी बापूंच्या खनपटीला बसला होता. तसं तर गेले 4 महिने घरात हेच गुऱ्हाळ चाललेलं होतं. तालुक्याच्या एका टोकाला नावाप्रमाणेच डोंगरांनी वेढलेल्या डोंगरवाडीत सरकारनं औद्योगिक वसाहत जाहीर केली आणि सगळीकडे एकच दंगा झाला होता. कुठेतरी लांबवर आडरानात एखादं जनावर मरून पडलं तर गिधाडांच्या चक्रा सगळ्यात आधी सुरू होतात. तशा जमीन खरेदी विक्रीत दलाली करणाऱ्या दलालांच्या चक्रा डोंगरवाडीत सुरू झाल्या होत्या. नव्यानं जन्माला आलेली ही जमात भलत्याच तीक्ष्ण काना नाकाची होती.
जमीन शब्दातला ज ऐकायला आला ना तरी शिकारी कुत्र्यासारखे ते झेप घेत होते. MIDCसाठी सरकारनं जमिनी घ्यायला सुरुवात केली तसतसे आजूबाजूच्या मोकळ्या जमिनीवर दलालांचे थवे उतरायला सुरुवात झाली. बहुतेक मोक्याच्या जमिनींच्या सातबाऱ्यावर आमदार खासदारांच्या नातेवाईकांची नावं कधीच लागली होती. राहिल्या सायल्या खबदाडीतल्या अडचणीतल्या वादातल्या जमिनींच्या किमतीसाठी घासाघीस सुरू झाली होती. परिसरातल्या धाब्यावर हॉटेलात जमीन देणार घेणाऱ्यांच्या आणि दलालांच्या बैठका पार्ट्या सुरू झालेल्या होत्या. एरवी तालुक्याला कामासाठी जावं लागलं तर घरातनं बांधून नेलेल्या झुणका भाकरीवर नाही तर मिसळ पावावर दिवस काढणाऱ्यांना आता चिकन हंडीची चटक लागलेली होती. कागद करायच्या दिवशी तर दिवस उजाडायच्या आत जमीन विकणाऱ्यांच्या दारात दलालाची चकचकीत गाडी उभी राहायची. मामलेदार कचेरीला तर अशा दलालांचा जमीन मालकांचा वेढाच पडलेला असायचा. एक साडी चोळी आणि वर 100-500च्या करकरीत नोट्यांच्या मोबदल्यात हक्कसोड पत्रासाठी सह्या द्यायला माहेरवाशिणी म्हणून उभ्या राहणाऱ्या मोजक्याच भवान्यांची अण्णासाहेबांपुढे पुन्हा पुन्हा पण दरवेळी वेगवेगळ्या नावांनी हजेरी लागायला लागली. त्यांना आत्या बहिणी म्हणून मान्यता देण्यात अण्णासाहेबांचं काहीही जाणार नव्हतं. बोहल्यावर का रणकी होईना मला माझा वाटा मिळाल्याची कारण हे त्यांच्या जगण्याचं सूत्र भविष्यात अनेक जणांना हात चोळत बसायला लावणार होतं, कोर्टात फेऱ्या मारायला लावणार होतं. या त्यांच्या सूत्रामुळे अनेक जण कागदोपत्री स्वर्गस्थ झाले तर काही जण वरून खाली आले होते. सगळ्यात चंगळ झाली होती ती याच सरकारी गिधाडांची. तलाठी भाऊसाहेब, सर्कल रावसाहेब, कागद रजिस्टर करणाऱ्या अण्णासाहेबांची. जेवढी तिढ्यातली जमीन, वादात अडकलेली जमीन तेवढी वरकमाई जास्त, या सूत्रानुसार ही मंडळी इतकी मालामाल झाली होती की पैसा गुंतवायच्या नव्या वाटा शोधता शोधता त्यांची डोकी चालेनाशी झाली. बायका दागिन्यांच्या ओझ्यानं वाकल्या, शहरात 2-2 फ्लॅट झाले, पोरं पोरी भक्कम डोनेशन देऊन मेडिकल इंजिनिअरिंगला दाखल झाली. त्यांच्या बुडाखाली भारीतल्या मोटरसायकली आल्या. रोज कुठल्या तरी पार्टीबरोबर धाब्यावरून रात्री घरी सोडण्यासाठी दलालांच्या गाड्या त्यांच्या दिमतीला असायच्या. लक्ष्मीचा पदर धरून अवदसाही चोर पावलांनी घरात आश्रयाला येत होती. काही दिवसांनी तिलाच राज्य करायचं होतं. तोपर्यंत ती शांतपणानं निरखत राहणार होती. आजवरच काय पण गेल्या कित्येक पिढ्यांनी पाहिला नसेल इतका रोकड पैसा पहिल्यांदाच हाती येणाऱ्या शेतकऱ्यांचीही मती फिरत होती. लाखासाठी एकापुढे किती शून्य लावायचे असतात याचा गोंधळ उडणाऱ्यांची डोकी हिशोब करता करता शेणायला लागली होती. तालुक्याच्या विकासासाठी MIDC होणं कसं गरजेचं आहे हे सांगणाऱ्या आणि यापुढे तालुक्यातली 1 इंचभरही जमीन सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी घेऊ देणार नाही असं नरडं ताणून सांगणाऱ्या राजकारण्यांच्या कोलाहलात 1-2 एकरवाले येडबडून गेले होते. ठामपणानं आपल्या वावरात गाडून घ्यावं तर अवतीभोवतीच्या लक्ष्मीच्या लखलखाटात इतक्या दिवस झाकून ठेवलेलं दलिंदर उघडं पडत होतं. बाहेरच्यांचं राहू दे पण घरातनंच धुसफुशीचे धूर निघायला लागले होते. बाहेरच्या गिधाडांना तोंड द्यावं का घरातली बेळं बुजवावीत या पेचात सापडलेले कोंडीबा धोंडीबा सैरभैर झालेले होते. आसमानी संकट परवडलं म्हणायची वेळ आली होती. पिढ्यानपिढ्यांची त्यांची ओळख तरी होती. नशीब आपलं यासारख्या शब्दांची आफूची गोली दाढखाली सरकवली की काम भागत होतं. पण आता आलेल्या या सुलतानी संकटाचा नेमका अंदाज येत नव्हता. भविष्याची भीती, अगडबंब रकमांचे भुलवणारे मोह, लालूच, समोर येणाऱ्या माणसांची मायावी रूपं, पाठीशी घरातली असतीलच याची खात्री नाही. जमीन गेल्यानंतर मनात भरून उरणारी निराधारपणाची भावना, पैशाबरोबर घरात येणारी बेदिली, त्यातून तुटणारी नाळनाती, या असल्या वादळ वाऱ्यात सखाराम बापूंसारख्या येड्या गाबाळ्या माणसांचा पालापाचोळा झाला. अनिश्चिततेच्या आभाळात तो भिरभिरत राहिला. MIDCसाठी नाही पण MIDCला जाण्यासाठी करायच्या रस्त्यासाठी बापूंच्या जमिनीतली एकरभराची लांब लचक पट्टी सरकारनं घेतली.
उरलेल्या 2 एकराला रोड टच या शब्दाचं कुंकू लागलं आणि नहाण आलेल्या पोरीभोवती गावातले टगे चक्रा मारायला लागावेत तसे जमीन व्यवहारातले दलाल बापूंच्या भोवती घुटमळायला लागले. सकाळ संध्याकाळी अनोळखी नमस्कार चमत्कारांचा सामना करताना बापूंना घरात शिरणाऱ्या वादळाची कल्पना यायला लागली होती. एकुलत्या एका पोराला, किसनला, जमीन गदारोळात कधीही रस नव्हताच. 10वीच्या उंबरठ्यावर 2-4 वेळा डोकं आपटल्यावर शिक्षण आपल्यासाठी नाही हे त्यांनी ओळखलं आणि बापूंनीही. नसेल जमत तर राहू दे शाळा. एकुलत्या एका पोरासाठी शेतीचा डाग तर हातात आहे, तो बक्कळ झाला. या बापूंच्या समाधानाला सरकारनं आणि किसननं एकाच वेळी कसर लावलेली होती. जमीन सरकारला द्यावी लागली, तो नाईलाज होता. पण त्या जमिनीच्या येणाऱ्या पैशातनं राहिल्या 2 एकरात एखादी विहीर घ्यावी, बांधबंदिस्ती करावी, गुराढोरांनी गोठा भरावा, ही बापूंची स्वप्न किसनला पुन्हा चिखलात रुतून बसल्यासारखी वाटत होती. येणाऱ्या पैशातनं त्याला रोड टच जमिनीवर एखादं फर्स्ट क्लास हॉटेल टाकायचं होतं. पांढऱ्या धूप कपड्यात, हातातल्या अंगठ्या चळवत, गल्ल्यातल्या नोटा कुरवळत बसल्याची स्वप्न त्याला पडत होती. त्यामुळे तो आता शिणामातीत हात घालत नव्हता. यानं कसं हॉटेल टाकलं, आता कसा तो पैशात लोळतोय, तमक्यानं कसा हॉटेलच्या पैशावर बंगला बांधलाय, याचेच दाखले त्याच्या तोंडी येत होते. गुरंढोरं, शेण, माती, पीक, पाणी हे विषय त्याचं डोकं उठवत होते. आजूबाजूच्या घरातली पोरं मोटरसायकली उडवत त्याच्या समोरनं जाताना बघितली की त्यांच्यापेक्षा भारीतली भारी मोटरसायकल आपण काढायची, ही त्याची ईर्ष्या धगधगायला लागायची. किसनाचं चित्त आता थाऱ्यावर नसायचं. घरात तो असून नसल्यासारखा होता. सदान कदा डोक्यातलं हॉटेलचं वार त्याला घुमवत होतं. कुठं, कधी, कसलं हॉटेल टाकायचं याशिवाय त्याला कुठला विचार सुचत नव्हता. आई बापूंचं काय चाललंय याचा विचारही त्याच्या मनी ध्यानी नसायचा. जेवायला घरी आला तर आला, नाही तर दिवस दिवस बाहेरच असायचा. आई बापू पोराच्या या वागण्यानं कुचंबलेले होते. एकुलता एक वंशाचा दिवा घरात थांबतच नसेल, त्याचा जर ठावठिकाणा नसेल तर हे करायचं कोणासाठी, पुढे वाढून काय ठेवलंय, या विचारानं बापूही दिवस दिवस गप्प व्हायचे, चितागत होत होते ते. हॉटेलसारख्या बिगर ओळखीच्या धंद्यात कधी नव्हे तो हाती आलेला पैसा घालून जुगार खेळण्यासारखं वाटत होतं त्यांना. भरवशाचा धंदा म्हणजे शेती, गुरंढोरं हे त्यांच्या डोक्यातलं गणित काही केल्या पुसलं जात नव्हतं. हे बापूंचं झालं. तर ही 2 धुमस्ती, उगवती मावळतीची जोडी एकाच दावणीला कशी बांधून घालायची या विचारानं आई घाईकुईतीला आली होती. शेवटी आईनं बापूंची कशीबशी समजूत काढली. आपल्या गावरे आता नदीला पोहोचले, कितीसे दिवस राहिलेत आपलं, मग कशा पाय हाटून बसलाय. हाय पोराचा ना तर करू दे की त्याच्या मनासारखं त्याला, आपण काय त्याच्या जिंदगीला पुरणार आहे का. शेवटी त्यो आणि त्याचं नशीब. आजवर पांडुरंगानं 2 वेळेला कधी बी उपाशी ठेवलेलं नाही, अंगाला धडूत बी दिलंय. पुढं बी त्याची मर्जी असन तर मिळन, नाही तर बघू मोरलं मोर. आईनं आजवरच्या जगण्याची रीत बापूंसमोर उलगडली तेव्हा बापूही निवळले. जमिनीचा एक तुकडा सरकारनं घेतला तेव्हाच काळजाचा तुकडा तोडून नेल्यासारखं झालं होतं. आता राहिलेल्या जमिनीतला एक कोपरा पोटचा पोरगा काढून घेणार होता. हाती आलेला सगळा पैसा त्यात घालून अंधारात उडी मारणार होता. सगळ्या जगण्याच्या चिंध्या झाल्यासारखं त्यांना वाटायला लागलं. हे चिंध्या बोत्र्याचं गठुडं चिवडत आयुष्य कडलं न्यायचं या विचारानं बापू उदास झाले. तरीही बायकोच्या शब्दावर चकार शब्द न काढता पांडुरंगाची इच्छा असं म्हणत त्यांनी आलेले पैसे किसनच्या हवाली करून टाकले. राहिलेल्या लंगोटीसारख्या वावराच्या पट्टीत जीव गुंतवताना परत मात्र किसनच्या व्यवहारात त्यांनी लक्ष घातलं नाही. आषाढ श्रावणातलं हिरवं खाऊन तट्ट होऊन डिरक्या टाकत हिंडणाऱ्या खोंडासारखा किसन आता फुलारला होता. रस्त्याच्या कडेला आलेल्या जमिनीवर आता हॉटेल टाकायचंच या विचारानं किसन आता जाईल तिथे हॉटेलचा विचार करत होता. इतर हॉटेलवाल्यांशी बोलायचा, 1760 चौकशा करायच्या आणि अशाच एका चौकशीत दया शेट्टीशी त्याची ओळख झाली. किसनच्या हॉटेलच्या स्वप्नात तोही सामील झाला.
कित्येक वर्षांपासून भावाच्या हॉटेलात काम करता करता स्वतःच्या हॉटेलची स्वप्न त्यालाही पडत होतीच. दया किसनची जोडी आता रस्त्याच्या कडेच्या वावरात हॉटेलची चित्र रंगवताना दिसायला लागली. जमीन इमारत किसनच्या मालकीची, तर हॉटेल सुरू झाल्यानंतर रोजचा कारभार दयाचा. किसनला रोजच्या आमदनीतली निम्मी वाटणी, शिवाय हॉटेलचं भाडं, अशी तोंडी वाटणी सुद्धा झाली. MIDC वाढत जाईल तसतशी हॉटेलची वाढ किती झपाट्यानं होईल याची दयानं अशी काही स्वप्न रंगवली की किसनला हातात नसलेल्या अंगठ्या चाळवायचा नाद लागला. गळ्यात किती पदरी लॉकेट असावं म्हणजे ते 4 चौघात दिसेल याचे हिशोब त्याच्या मनात चाललेले असायचे. पुढं मागं झेडपी, पंचायत समिती, अगदीच काही नाही तर ग्रामपंचायतीला तरी निवडून जायचं, हे नवीन स्वप्न त्याच्या मनात कधी तरारलं हे तर त्याच्या लक्षातही आलं नाही. एक दिवशी किसन आणि दयानं आखणी केल्याप्रमाणे वावराचा एक कोपरा धरून हॉटेलच्या कामाला सुरुवात केली. इमारत, फर्निचर, भांडी, कुंडी सगळं इस्टिमेट दयाच्या सल्ल्यानं तयार झालं. एकूण आकडा बघून किसनला खिशातला भांडवलाचा अपुरेपणा समजला. पण आता पाय मागे घ्यायचा नाही, पुढचं पुढं बघू असं म्हणून कामाला सुरुवात झाली. थोडक्या पैशात भागवायचं म्हणून गावातल्याच मुकादमाला बांधकाम दिलं. इसार रक्कम हाती पडताच त्यांनीही किसनच्या हॉटेलच्या स्वप्नांना झळाळी दिली. इतक्या अख्ख्या MIDCत हॉटेलसारखी इतकी मोक्याची चांगली जागा नाही याचा दाखला किसनला गुदगुल्या करून गेला. बांधकाम कमरे एवढे येतो किसनला गाववाल्यांकडनं किसन शेठची बढती मिळाली. येणारा जाणारा विचारत होता की काय किसन शेठ, हॉटेल सुरू करताय वाटतं, लय भारी काम दिसतंय. गावाला बातमी पोचली होती. आता थोड्याच दिवसांचा प्रश्न होता. गल्ल्यातल्या पैशाची खळखळ आता किसनला ऐकायला यायला लागली. या सगळ्या स्वप्नाला एक दिवशी सकाळी तडा गेला. विनापरवाना इमारत बांधत असल्याबद्दल MIDCकडनं किसनला नोटीस मिळाली. त्यात बांधकाम त्वरित थांबवण्याची ताकीद तर होतीच, शिवाय परवानगी न घेता केलेलं बांधकाम का पाडू नये अशी विचारणा सुद्धा केलेली होती. ती नोटीस पाहून किसन चक्रावला. माझी जमीन, माझी जागा, मी बांधकाम करणारा, तुम्ही कोण मला अडवणार? या किसनच्या तणतणण्यावर MIDC ऑफिसमधल्या कारकुनानं वेगवेगळ्या नियमांची जंत्री त्याच्या तोंडावर फेकली आणि उगा गोंधळ करू नका, प्रकरण अजून अवघड होईल, त्यापेक्षा साहेबाला भेटा, काहीतरी वाट निघल असा सल्ला सुद्धा दिला. दुसपुसत किसन साहेबांना भेटायला गेला खरा, पण अनेक मोठ्या उद्योगपतींच्या, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कोंडाळ्यात अडकलेल्या साहेबांपर्यंत पोहोचणं सुद्धा त्याला महिनाभरानंतर सुद्धा जमलं नाही. साहेबांच्या ऑफिसमधला ACचा गारवा बाहेर येताच कडक उन्हाचे चटके द्यायला लागला. हेलपाटे मारून किसन कंटाळला. तोपर्यंत बसून राहण्याची मुकादमाची श्रीमंती वाया चाललेली नव्हती. दयालाही त्याचा हॉटेलवाला भाऊ फुकट पोचणार नव्हता. मग दोघांनी आपापल्या वाटा धरल्या. डोक्याचं भिरभिरं झालेला किसन साहेबाच्या भेटीसाठी, परवानगीसाठी हेलपाटत होता. आता त्याच्या स्वप्नाचे रंग उडायला सुरुवात झाली होती. घरचा भाकर तुकडा गोड लागेना असा झाला. काय हॉटेलचं काम थांबले जणू किसन शेठ, अशा चोची गाववाले जाता येता मारत होतेच. सरते शेवटी किसनला साहेब भेटले एकदाचे, पण त्यांनीही हॉटेलसाठी लागणाऱ्या रीतसर वेगवेगळ्या परवानग्यांची हातभर यादी पुढे टाकली. ती पूर्ण केल्याशिवाय काहीही होणार नाही, त्या कागदपत्रांची पूर्तता करून मग भेटायचा सज्जड दम सुद्धा दिला. या चिरपूट फाटक्या हॉटेल टाकायला निघालेल्यांच्याकडनं काय मिळणार याचा अंदाज आल्यामुळं साहेबांनी आपली कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणे जपली. उमेद उसवत चाललेला किसन परत एकदा भिरभिरत राहिला. काही दिवस त्यांनी त्या यादीतल्या कागदपत्रांसाठी, परवानग्यांसाठी धावाधाव करून बघितली, पण एका एका परवानगीला फुटलेल्या उपपरवानग्यांच्या पारंब्या पकडताना त्याची दमछाक झाली. जवळचा सगळा पैसा यातच संपत आला होता. हॉटेलचं अर्धवट पडलेलं बांधकाम त्याला स्वतःच्या थडग्यासारखं वाटायला लागलं. आपलंच मढं त्यात बसवावं लागणार बहुतेक असं सारखं त्याच्या मनात यायला लागलं. कोरड्या हातानं घरात तुकडे गिळायची त्याला लाज वाटायला लागली. आई बापू मात्र चकार शब्दानंही त्याची चौकशी करत नव्हते.
बापूंनी तर हॉटेलचं बांधकाम सुरू झाल्यापासून तिकडे पाऊलही टाकलेलं नव्हतं. आपलं वावर आणि आपण या पलीकडे त्यांचं जग कधीही नव्हतं. तोच त्यांचा पांडुरंग आणि तीच त्यांची विठाई. आता तर पेरणीचे दिवस जवळ आले होते. राहिलेल्या जमिनीतला कोपरानकोपरा आपल्या हातानं ते जोजवत होते, जणू ती माय त्यांच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करत होती. आई देखील काहीही न बोलता 2 वेळचं कालवण भाकरी किसन पुढे ठेवून बापूंसमोर वावरात राबत होती. चढायला लागलेल्या बैलगाडीच्या बैलांनी जीवाच्या नेटानं गाडी खेचत राहावं तसं किसन ते दिवस खेचत होता, पण त्याचा धीर मात्र खचत चालला होता. आपण फक्त गिळण्यासाठी घरी येतोय आणि म्हातारी मात्र दिवसभर वावरात खपतायत याची त्याला लाज वाटायला लागली. निदान 4 पैसे बाहेरून तरी कमवून आणावेत या विचारानं मग त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. MIDCत इतक्या कंपन्या सुरू झाल्या आहेत, गावातली कितीतरी पोरं तिथे चिकटली, आपल्यालाही तिथे नोकरी मिळेल हा विश्वास त्याला वाटत होता. 15 दिवस 3 आठवड्यात त्याच्या विश्वासाचं ढेकूळ वास्तवाच्या पाण्यात विरघळून गेलं. एक कच्चं मडकं कुणालाही नको होतं. धड माती नाही आणि धड भाजून तयार झालेला घडाही नाही, असलं पात्र कोण कशासाठी ठेवून घेईल. पोतेरं म्हणाव्याच्या कपड्यातल्या आणि दाढीलाही पैसे न राहिलेल्या किसनला अखेर काम दिलं ते दया शेट्टीनंच. भावाकडे रदबदली करून त्यांनी किसनला हॉटेलात काम दिलं ते टेबल पुश्या पोराचं. खरकटी भांडी गोळा करून टेबल साफ करायचं. पहिल्या दिवशी तर किसनला मरण बरं वाटायला लागलं. घरी कधी जेवलेलं ताट त्याला आईने उचलू दिलं नव्हतं. एकुलता एक दिवा म्हणून लाडानं येडं केलेल्या किसनला हॉटेलात खरकटी भांडी उचलताना त्या माऊलीने पाहिलं असतं तर. या कल्पनेनं किसन खचत होता. मनात काय काय ठरवलं होतं आणि करतोय काय ही टोचणी रात्री तर झोपही लागू देत नव्हती. पैशापरी पैसा गेला, घरात म्हातारीला दुखावलं, काय साधलं मग आपण. डोक्याचा पार भुगा होत होता रोज. आई बापूंच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नसलेला किसन दिवस उजाडायच्या आत घर सोडत होता आणि मध्यान रात्रीला घरी येत होता. किसनची ही तडफड आई बापू बघत होते. त्यांनाही हे सगळं कळत होतं. पोटच्या पोराची तगमग न समजण्या इतके ते अडाणी नव्हते आणि निब्बरही नव्हते. रोजचं अन्न तर त्यांनाही गोड लागत नव्हतं, पण पांडुरंगाच्या चरणी सगळा भार घालून जगण्याची सोय मात्र त्यांच्याकडे होती. तीच तर त्यांची कमाई होती आणि संचितही. त्या आधारे तर त्यांनी इथवरचा पल्ला गाठला होता. किसन आणि आई बापू दोन्ही बाजूनी तटलेला बांध, वाढता ताण कुठल्या तरी एका बाजूनं फुटणार होता आणि तसा तो फुटला. किसनच्या मनातली भीती एक दिवस त्याच्या पुढे येऊन उभी राहिलीच. निदान गावात तरी आपण काय करतोय हे कळू नये असं त्याला वाटत होतं. त्या भीतीनं तो शक्य तेवढ्या चोरटेपणानं वावरत होता. पण गावातला उचापतखोर गायकवाडचा भाग्या नेमका शेट्टीच्या हॉटेलात आला असताना किसनला टेबल साफ करताना त्यांनी पाहिलं. काय किसन शेठ, हॉटेलचं ट्रेनिंग चाललंय वाटतं, असं त्यांनी कुत्सितपणे विचारलं आणि त्याच क्षणी किसनच्या डोक्यातला परिस्थितीवरचा राग, अगतिकता, स्वतःवरचा राग, चीड उफाळून बाहेर आली. टाळकं सरकलं आणि पुढचा सगळा राडा झाला. कोंडून घातलेला बोका नरडीवर झेपवावा तसा तो स्वतःच्या झाल्या कोंडीवर जी भग्याच्या रूपात पुढे आली होती तुटून पडला. किसनची नोकरी आणि त्वेष, राग दोन्हीही तिथे संपलं. तिरमिरीत बाहेर पडलेला किसन दिवसभर इथे तिथे भटकत राहिला. डोक्यात असहाय्यता, अगतिकता, राग घुमसत होता. खात्यापित्या घरचे आपण, टिचभर का होईना एका वावराचे मालक आपण आज काय करतोय. कोणीतरी फाटका भग्या गायकवाड आपल्या तोंडावर हिणवतोय. शेट्टी आपल्याला फटक्यात हाकलून देतोय. MIDCतला 1.5 दमडीचा कारकून आपल्यावर गुरगुरतोय. कुठचा कोण पोट भरायला आलेला साहेब आपल्याला हेलपाटे घालायला लावतोय, दम देतोय आणि आपण तुकड्यासाठी घुटमळणाऱ्या कुत्र्यासारखे परत परत तिथेच जातोय. कसली आपली जिंदगी म्हणायची. घरच्या गुराढोरांचं, ज्यांच्या जीवावर आपण पोचलोय त्या गुराढोरांचं शेण काढायचा कंटाळा करणारे किसन शेठ हॉटेलमधली खरकटी भांडी उचलतायत. वा रे वा आपली जिंदगी.
कसली आपली जिंदगी म्हणायची ही. त्यापेक्षा बापूंचं जगणं मोलाचं. काय खातात पितात ते आपल्या कष्टाचं, हक्काचं आणि मानाचं सुद्धा. आपले आपण राजे. टिचभर शेतीवाल्या बापूंना गाव रामराम घालतंय. शेती धंद्यातला सल्ला घ्यायला मळेवाले, ऊसवाले येतात. गुराढोरांची पारख करायला आवर्जून घेऊन जातात. ताठ मानेनं जगतोय आपला म्हातारा. त्यांच्या पोटचे आपण काय अवदसा आठवली आपल्याला ही. दिवसभर भट्टीत भाजून निघाल्यासारखा किशन घराकडे परतला तेव्हा बापू वावरात पाळ्या घालत होते. घरापाठीमागच्या धांदोटीभर वावरात कुळव चालला होता. वावर लोण्यागत मऊशार दिसत होतं. आई मागं काशा वेचत होती. दोघंही मधनच थांबून उभ्या उभ्यानं दुखणाऱ्या कमरा दाबत होते. जणू जन्मभराचं दुःख तात्पुरतं दाबून ठेवत होते. कुळवाचं दिंड उचलतानाही म्हातारा मोठ्या कष्टानं उचलत होता. पूर्णपणानं नेवलेला किसन थोडा वेळ ते बघत उभा राहिला. मग कुठल्या तरी तिडकीनं तो वावरात घुसला. काहीही न बोलता त्यांनी बापूंना बाजूला सारलं आणि कासरा हाती घेतला. तेव्हा बापूंनी आयुष्यभराचा मंत्र परत एकदा उजळला, पांडुरंगा तुझी इच्छा. श्रोते हो, ही होती दिलीप नाईक निंबाळकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा रुजवण. कथा आवडली असेल त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.